नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट अभ्यासमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. ह्या व्हिडिओमध्ये आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तर विषय हा आहे की शेअर मार्केटमध्ये 95% लोकांचा नेहमीच लॉस का होतो. 5% असे लोक आहेत, त्यांनाच फक्त जबरदस्त फायदा होतो. तर ह्याचं कारण काय असेल? 95% लोक काय चुकी करतात? तर अशा काही चुका आहेत ज्या आपण सुधारल्या तर आपण सुद्धा त्या 5% लोकांमध्ये येऊ शकतो. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, 95% मध्ये काही लोक असे आहेत की जे फक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया ॲपद्वारे 1-2 महिने माहिती घेतात आणि लगेच स्टॉक मार्केटमध्ये शेअर बाय किंवा सेल करणे सुरू करतात. त्यांनी शेअर मार्केटचं थोडंसं नॉलेज घेतलेलं असतं, पण त्यांना असं वाटतं की आता एवढं नॉलेज पुरे आहे. आता मी शेअर मार्केटमध्ये लगेचच कमवू शकतो. तर 95% लॉस करणाऱ्यांमध्ये काही लोक शेअर मार्केटविषयी थोडासा अभ्यास केला की इंट्राडे ट्रेडिंग चालू करतात. त्यांना असं वाटतं की इंट्राडे करून स्टॉक मार्केटमध्ये रोज पैसा कमावता येईल. रोज ₹500, ₹1000, ₹2000, ₹5000 कमावता येतील. पण मित्रांनो, स्टॉक मार्केट एवढं सोपं नाही आहे. तर इंट्राडेमध्ये बिलकुल काम करू नये. इंट्राडे करणाऱ्या 100% लोकांपैकी बऱ्याचदा 95% लोकांचा लॉस होतो आणि फक्त 5% लोकांचाच फायदा होतो. हो मित्रांनो, 5% लोकच फक्त ह्यामध्ये कमावतात. बाकी 95% लोकांचा लॉस होतो. शेअर मार्केटमध्ये शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करूनच आपला फायदा होतो. शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांमध्ये 75% लोकांचा फायदा होतो, तर 25% लोकांचा तोटा होतो. कारण त्यांनी फंडामेंटली वीक शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं असतं. पण बरेचदा जे पण शेअर मार्केटमध्ये नवीन लोक येतात ते सुरुवात इंट्राडेपासूनच करतात आणि इथेच त्यांची चुकी होते. इंट्राडे आकर्षण आहे. त्याचं कारण हेच आहे की आजच्या सोशल मीडियावर फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूबवर बरेचसे लोक इंट्राडेमध्ये फायदा झाल्याची जाहिरात करतात. ह्या सोशल मीडियावर असणाऱ्या व्हिडिओमध्ये इंट्राडेमध्ये फायदा झालेले स्क्रीनशॉट असतात आणि माणसाला लगेच पैसा कमावण्याची इच्छा होते. रोज कमावता यावं म्हणून तो इंट्राडेमध्ये काम सुरू करतो आणि बऱ्याचदा 95% लोकांचा लॉससुद्धा होतो. तो लॉस रिकवर करण्यासाठी ते पुन्हा इंट्राडे करतात आणि आणखीन लॉस करून बसतात. जे काही लोक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करतात त्यांनासुद्धा असे इंट्राडेमध्ये रोजच्या रोज फायदा असणारे स्क्रीनशॉट दिसतात, व्हिडिओ दिसतात आणि त्यांनी जो पेशन्स ठेवलेला असतो तो कमी होतो आणि ते सुद्धा लाँग टर्मची गोष्ट सोडून इंट्राडे ट्रेडिंग करायला सुरुवात करतात. तुम्हीसुद्धा अशी चूक केली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो. तर अशा प्रकारचे स्क्रीनशॉट तुम्ही जर पाहिले तर तुमच्या मनाला आवर घाला आणि इंट्राडे ट्रेडिंग करण्यापासून लांब राहा. तर हे सुद्धा एक मोठं कारण आहे ज्यापासून लोक शेअर मार्केटमध्ये खूपच लॉस करून घेतात. मित्रांनो, शेअर मार्केटचा अभ्यास स्वतः करून खूप अनुभव आल्यानंतरच तुम्ही अशा प्रकारचे इंट्राडे ट्रेडिंग वगैरे एकदम कमी अमाऊंटमध्ये ट्राय करू शकता. तर मित्रांनो, काही लोक इन्व्हेस्टमेंट करतात तरीसुद्धा लॉसमध्ये असतात. याचं कारण म्हणजे ते फंडामेंटली वीक शेअरमध्ये इन्व्हेस्ट करतात, म्हणजेच चुकीच्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि मित्रांनो, कधीकधी काही लोक फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स निवडतात, फीचर ओरिएंटेड शेअर निवडतात, पण लवकर प्रॉफिट बुक करतात आणि इथेच त्यांची चुकी होते. आणखीन काही लोक एक चूक करतात. तर आपल्यापैकी काही मित्रांना एखाद्या शेअरमध्ये भरपूर प्रॉफिट होतं आणि ते प्रॉफिट बुक करून ज्या शेअरमध्ये त्यांना लॉस सुरू आहे त्या शेअर्समध्ये ते ॲव्हरेज करतात. जे शेअर्स 2 वर्ष, 5 वर्षापासून लॉस देत आहेत त्यांना आपल्या पोर्टफोलिओमधून काढणं गरजेचं असतं. पण ते लोक काय करतात, चांगल्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग करतात
आणि ज्या शेअरमध्ये लॉस आहे ते शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये जपून ठेवतात. म्हणजे ज्या शेअरमध्ये आपल्याला फायदा होत आहे ते शेअर विकून ज्याच्यामध्ये लॉस सुरू आहे किंवा ज्याच्यामध्ये लॉस दिसत आहे त्या शेअरमध्ये एव्हरेज करतात. तर हे अत्यंत चुकीचं आहे. जर ते शेअर फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत, फ्युचर ओरिएंटेड आहेत, त्यांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये नक्की जपून ठेवा. आणि जे शेअर्स लॉस आहेत, फंडामेंटली स्ट्रॉंग नाहीत किंवा कंपनीच्या इंटरनल गोष्टीमुळे पुन्हा त्यांची ग्रोथ होणं शक्य नाही, असे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमधून काढून टाकावेत. अशा प्रकारे 95% लोकांमध्ये जे काही लोक आहेत ते अशा प्रकारची चुका करतात. आणि आता तुम्हाला चूक समजली असेल तर पुन्हा अशी चूक करू नका. फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर घेतल्यानंतर तो आपल्याला 2, 5 किंवा 10 वर्षापर्यंत होल्ड करायला हवा. तेव्हाच आपल्याला जास्त फायदा मिळतो. आपण जे शेअर्स बाय केलेले आहेत त्यात प्रॉफिट होण्यासाठी काही वर्षाचा कालावधी लागू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा. तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.